मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा। घराची पूजा झालेली आहे आणि त्यानंतर तुमच्यासोबत आता मी होम टूरचा व्हिडिओ शेअर करणार आहे, जो की तुम्ही सांगितलं होतं की ताई होम टूरचा व्हिडिओ कधी येणार आहे। तर आता आपण होम टूरचा व्हिडिओ करणार आहे। हे आहे आपलं नवीन घर। तर हे आहे आपलं पोर्च। आपला मेन डोर। चला मी तुम्हाला आतमध्ये दाखवते। चलो अभी मजा आएगा ना भिड़ो। मेन गेटच्या आतमध्येच चप्पलाचं स्टँड आहे। त्याच्यानंतर दरवाजाच्या मुख्यद्वारालाच गौतम बुद्धांचा फोटो लावलेला आहे। घरात म्हणजेच हॉलमध्ये प्रवेश केल्यानंतर समोरच भिंतीवर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्धांचा फोटो तुम्हाला दिसतो। फोटोंच्या बरोबर खाली सोफा सेट आणि समोर टीपॉय, त्यावर फ्लॉवर पॉट आणि पूर्ण घरामध्ये भिंतीमध्ये ज्या आमच्याकडे पेंटिंग्स होत्या, ज्या फोटो जे फ्रेम होते तयार केलेले किंवा जे आपल्याला आहेरामध्ये आलेले घड्याळं असतील, फोटो फ्रेम असतील तर ते लावलेले आहेत। तर हा आहे आपला हॉल मस्त। त्यानंतर वरती मम्मी पप्पांचा फोटो, त्यानंतर खाली टीव्ही आणि हे जे कपाट आहे तर त्याच्या आतमध्ये जो मूर्त्या आहेत त्या दादांनी नवीन घेतलेल्या आहेत, आपल्या पूजेसाठीच घेतलेल्या आहेत। 19,000च्या मूर्त्या आणि त्याच्यामध्ये एक 5 वस्तू आहेत त्या 19,000च्या आहेत। त्यानंतर समोर दादांची आणि मम्मीची बेडरूम आहे। रूममध्ये अर्ध्या वस्तू ज्या आहेत त्या जुन्याच आहेत, कारण ज्या वस्तूंची नवीन घरात गरज होते त्या वस्तू आम्ही घेतलेल्या आहेत, पण काही वस्तूंना पैसे नव्हते, बजेट तेवढं नव्हतं, त्याच्यामुळे जुन्याच वस्तू आम्ही घरामध्ये ठेवलेल्या आहेत। आणि त्या जुन्या वस्तू कुठे फेकून द्यायच्या, कारण त्याच्यामध्ये आपल्या आठवणी आहेत, म्हणून आम्ही जुन्या वस्तू तशाच ठेवल्या। तर हा आहे आमचा हा रूम आहे, दादांचा रूम आहे हा। तर इथं हे स्नेहाचं कपाट आहे, स्नेहाच्या लग्नातलं हे कपाट आहे। त्याच्यानंतर हा मम्मींनी त्यांनी घेतलेलं कपाट आहे, जे मी अगोदरच्या जुन्या होम टूरचं जेव्हा घर होतं ना, बारामतीचं जुनं घर म्हणजे छोटं होतं, तर त्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं। तर तिथं ते कपाट आहे हे, म्हणजे ह्या कपाटाला आता मला वाटतं 26-27 वर्ष तरी झाले असतील ह्या कपाटाला। तर हे तेव्हाचं कपाट आहे, ते काय फेकून वगैरे काय दिलेलं नाही। आणि हा बेड पण जुनाचा इथं। हे आहे मम्मी दादाची रूम आहे। इथं पण खिडकी आहे आणि इथं पण खिडकी आहे हवा येण्यासाठी, कारण गावच्या साईडला खालच्या रूमला गॅलरी करता येत नाही, त्याच्यामुळे 2 खिडक्या केलेल्या आहेत आणि तिथून खूप छान हवा येते आणि इकडून पण छान हवा येते। दादा एकदम मस्त पैकी झोपतात, AC सारखं वाटतं इथं, दिवसा पण संध्याकाळचं पण, तर छान आहे। त्याच्यानंतर हे पोटमाळ्यावरती आणि असे इथं रूम आहे ही आपल्या खालच्या खाली। आणि त्यानंतर हे आहे वॉशरूम, हे आहे वॉशरूम। ते आहे वॉशरूम। तर असं आहे हे खालचं जे आहे तो असा रूम आहे, तो हॉल आहे। एकंदर असा आहे हॉल आणि रूम खालचा, जो मी तुम्हाला दाखवला। एकदम साध्या ज्या घरात आहेत अवेलेबल अशा गोष्टी वापरून आम्ही हा साधा हॉल आमचा सजवलेला आहे।
कसा वाटतो नक्की सांगा आम्हाला कमेंट करून. त्यानंतर घरातला अविभाज्य घटक म्हणजे किचन आता मी तुम्हाला दाखवणार आहे. ज्याशिवाय आपलं घर पूर्ण अपूर्ण असतं. जो आपल्या घराचा आत्मा असतो ते म्हणजे आपलं किचन असतं. तिथूनच आपली सुरुवात होती दिवसाची आणि तिथूनच शेवटसुद्धा होतो. तर असं आपलं घराचा आत्मा, आपलं स्वयंपाकघर कसं आहे ते आपण बघूया. तर हॉलच्या समोरच आपण बघू शकतोय की समोर असा एल आकाराचा किचन ओटा आहे. त्यानंतर तिथं हंडे असे ठेवलेले आहेत पाण्याचे. त्यानंतर समोरच गॅस आहे. किचनला पण 2 खिडक्या आहेत. एक ओपन होते आपल्या पोर्चमध्ये आणि दुसऱ्या साईडला आहे. तर असं आहे आपलं किचन. त्याला पण पोटमाळे वगैरे आहेत आणि साध्या सिंपल पद्धतीने सजवलेलं आहे. तर रूम करतानाच इथं आपण पोटमाळे वगैरे बनवलेले आहेत किचन बनवतानाच. आणि ते भांडी ठेवायची मांडणी जी आहे ते पण कडाप्प्याची मांडणी बनवून घेतलेली आहे. तर हा मम्मीचा संसार आहे जो मी अगोदर पण तुम्हाला दाखवलेले पितळेची भांडी, स्टीलची. त्यानंतर ज्या काही गोष्टी आलेल्या आहेत, वस्तू आलेल्या आहेत त्या तिकडे ठेवलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता इकडे. तर त्यानंतर इथे आहे मोठे मोठे पातेले, म्हणजे हे साखरपुड्याचं वगैरे जेवण माझं जे आहे ना त्या ह्याच्यातच केलं होतं. त्यानंतर इथे आहे तांब्या, पितळेचे तांबे आणि हे ताटं. मम्मीला लय आवडतात, ते संसार वगैरे असतो त्याच्यामुळे तिने ते केलेलं आहे. त्यानंतर इथं स्टीलचे भांडे मांडणी दादांनी इथं तयार करून घेतलेली आहे अशी. तर तिथं डबे वगैरे खाली इथं सगळं हे. त्यानंतर इथं फ्रीज ठेवला आहे असा, हा फ्रीज आहे इकडे. त्यानंतर इथे आहे पोटमाळे खालचे. तर अशा पद्धतीचे आहे तिथे. ठीक आहे. तर हे तुम्हाला मी दाखवलेलं आहे, रूम दाखवलेला आहे, म्हणजे खालचं हे झालं खालचं. त्याच्यानंतर आता आपण जाणार आहे वरती. तर वरती पण कसं आहे रूम वगैरे कसं काय आहे ते तुम्हाला मी दाखवते. तर चला. तर आता हे आहेत पायऱ्या, इथून आपण जाऊया. ओ का ग ओ बरं देते, तू हे घेऊन वरती जा. हे आहे आमच्या वरचं घर. तुम्ही बघू शकता खालचं जसं आहे तसंच वरती पण आहे. खाली नवीन सोफा आहे आणि वरती जुना ठेवलेला आहे. पण जुना पण चांगला सोफा आहे, है की नाही? नको वाच ना, थांब ना, या आहे घर. मला चल मी तुला फिरवते. हे सोड. हा आहे वरचा हॉल. तो पण आम्ही साध्या आणि ज्या आहेरामध्ये आलेल्या फ्रेम्स आहेत ते लावूनच नटवलेला आहे. खाली वरती जुना सोफा आहे आणि खाली नवीन सोफा आहे. आणि वरती पण जे कॉम्बिनेशनमध्ये आम्ही फ्रेम लावलेले आहेत मिक्स करून, खाली पण आणि वरती पण जुने नवे असे सगळे. तर फोटो फ्रेम खूप छान दिसत आहेत भिंतीवरती. आणि खूप जणी मला म्हणतात की ताई तुम्ही कलर जो दिलेला आहे घराला आतून बाहेरून तर तो खूप डार्क आहे, तो तसा नव्हता द्यायला पाहिजे. तर तो आम्ही सगळा कलर चॉईस आहे ना तो आमच्या दादांच्या आवडीचा आहे, त्यांना तसा आवडतो म्हणून त्यांनी खालचा हॉल जो आहे तो पूर्ण डार्कमध्ये केला आणि वरती जो आहे तो जरा फेंटमध्ये आहे. दोन विंडो आहे, तिकडच्या साईडला पण एक आहे, तिकडच्या साईडला पण एक आहे. हवा खूप छान येते इकडून अशी. तिकडच्या साईडला पण येते कारण इकडे पण खुलं आहे आणि इकडे खुलं आहे, इकडे शेतच आहे त्याच्यामुळे हवा भरपूर येते. आणि दिवसात मी असताना दिवसाचा व्ह्यू नाही आहे हा, त्याच्यामुळे अंधार आहे बाहेर. तर आता मी तुम्हाला दाखवते बेडरूम. तर आपण बेडरूम बघूया. हा आहे आपला बेडरूम. हा तेजूचा बेडरूम आहे ना तेजू? कोणाचा आहे? तुझा आहे? आपला आहे.
हे पण जुनंच आमचं कपाट आहे. कोणत्याच गोष्टी नाही ना फेकून दिल्या. इथं एक काढलेला आहे दरवाजा. गॅलरी आहे. ही कुणाची गॅलरी आहे? आणि इकडून सगळं अंधार आहे. इकडून सगळं अंधार आहे. इकडून गॅलरी आहे मस्तपैकी. छान आहे हे घर. आता पुढचे दाखवा. पुढचं काय काय आहे ते. का बरं आपल्याला पहिले काहीच नव्हतं. लोक म्हणतात की हे कपाट कशाला मांडले, हे बेड कशाला आणला. अरे आपल्याला ते बेड नाही, हात सुद्धा नव्हती साधी. मग आता आले म्हणून काय फेकून द्यायचं? राहू दे नाही तर काय होते, चांगला तर नाही तो. तेच ना. म्हणून हे तर मांडले कपाट, हे तर मांडले बेड. आणि तुम्हाला खरं सांगू का, ते पैसे घ्यायला पण जास्त आता ऐकत नाही राहिले. सगळं घरालाच गेलं पैसे गेले. एवढं मोठं घर बांधलं, त्यांना पण जास्त पगार पण नव्हता. काय हाऊस होती म्हणून इथपर्यंत ते सारखं आता वरत तुझ्यामुळे एवढं घर बांधले मी, आणि माझ्याकडे आता पैसेच नाही. राहू दे, आता काय करायचं, आपल्याला करून तर खायचंय. कशाला पैसे पाहिजे? जाऊ दे, पेन्शन येते तेवढं आपण करून जाऊ. कशाला पैसे लागतात आता? बस की बाई, या दोघं जण करून नुसतं आपलं खाणं तर होत नाही. मग हे वेळ आहे आता खाली थोडीने थोडं हे केलं मदत थोडी प्रपंचात खालच्या घेण्याची नाही का. टीव्ही घे कुणी, बेड घे कुणी नाही का, असं सोफाने. आणि मग नंतर हे वरतीचं सामान पहिलं होतं जुनं, ते वरती मांडलं, काही खाली मांडलं. पण चांगलं दिसतंय ना. कुठं व्यस्त दाखवते ते. नंतर मग फेकून नाही, हे फेकून देण्यापेक्षा बरं आहे ना हे असं. आता बघ की कपट पण, बेड पण चांगला आहे, कपट पण. अशा वस्तू फेकून द्यायच्या का म्हणून द्यायच्या? ते सुद्धा नव्हतं आपल्याला, तर आता काय म्हणून फेकून द्यायचं. पहिली तुम्हाला खाट दाखव बरं तुझी. अरे खाटाची तरी किती हवं. तुझी दाखव ना खाट लग्नात. तुझ्या घरात राहायची, घर बांधल्यानंतर पाहुणे आले, तुमच्या घरात खाट आहे, आपल्या घरात खाट पण नाही, पाहुणे आले बसले. आणि मग कशी सगळे हाऊस. मग पहिला बोनस आला 700 रुपये. पहिला आपल्याला खाट घ्या, कपडे राहू दे, नको घ्यायला कपडे, जाऊ दे आपण खाटच घेऊ. पाहुणे आले तर कुठं बसते ना आपल्याला. काय बेडवर नुसती त्याच्यावर काय चटई टाकली, काय टाकली तरी त्याच्यावर बसते ना पाहुणे आल्या आल्या. टाकाय नाही लागायचं, पोळ चलतं काहीतरी चटई टाकले खाली पाहुण्याला म्हणून हाऊस. ती चटई घेतली, खाट घेतली 700 रुपये बोनस आला. पहिली खाटच घेतली, कपडे पण नाही घेतले आम्हाला. कपडे नाही घेतले पहिल्या ह्याच्यात पगारात. पहिली पगारात तिथे खाट ठेवली. दाखव बरं तुझी खाट दाखव घेतलेली. हे आमचा दुसरा रूम. हे दुसरा बेडरूम आहे ना. हे दुसरा बेडरूम. आता बघा ही खाट पहिली जुनी खाट. मग आता ह्याच्यावर टाकलं गादी जुनी आणि हे खाट. कपडे कोण द्यायचं? बसाय होतं. आता इथं या बेडरूम मध्ये आलं तर माणूस तर टेकतंय ना, ह्याच्यावर बसतंय ना. हो. मग कशाला फेकून द्यायचं? खाली बसण्यापेक्षा खाटावर काय पण म्हणू द्या, मला फेकून दे वाटलं सगळ्या केलं. तसे ठेवणार आहे सगळ्या जुन्या वस्तू. आठवणीत त्या आपण कशा घेतलेल्या. आपण इथपर्यंत आलोय ना. मग आता आपल्याकडे दुसरं आलं म्हणून आपण बरोबर. इकडे एक दरवाजा आहे, इकडे एक दरवाजा आहे. इकडचा दरवाजा काय आहे दाखव बरं. इकडच्या दरवाजा गेला रे. इथं लावलेत का ते? काय हे लावलेत लाइटिंग? बल्ब नाही लावलं इकडे. नाही का? किती वेळा लावला मध्ये बल्ब आहेत की लाव आहेत का? बल्ब आहेत घरात, पण ती लावतच नाहीत. ते कंटाळा येतो माणसांना. बल्ब आहे इथं नाही लावलं. दिसलं मी ह्याच्यात दाखवलेलं ना. आता इकडे दाखव बरं. इथं पण एक बेडरूम झाला. ती काय म्हणायला लागले, ते बिल्डर लोक काय म्हणायला लागले, हे तर छान दिसेल ना त्यामुळे त्यांनी हे फुलच ठेवायला लागले. नंतर मी काय म्हणतो, ते इथं पण एक बेडरूम टाका, आपल्याला काय पण शो जास्त आला नसता असं त्यांचं. हा त्यांचं
घेतले असते ना तुम्ही शो गेला असता ना. हम्म. मग मी आता नंतर ना काय म्हणते माझ्या मुलाला हम्म. इकडून अशा काचा लावून घेतल्या कसं वाटलं. छान वाटतं काचा नुसत्या तशा. काचा फुल लावून घ्यायच्या. हां छान होईल. मग आता लगे नाही पण नंतर नाही का ना इकडून ते इथपर्यंत सगळ्या काचा लावून घ्यायच्या. छान होईल की. तर अशा पद्धतीचं आहे हे वरचं सुद्धा मी तुम्हाला दाखवलेलं आहे. खाली एक हॉल, एक किचन आणि एक रूम आहे आणि बाथरूम आहे. तर वरती पण तसंच आहे. वरती हॉल, किचनच्या जागेवर एक रूम आणि पलीकडे एक रूम आणि दोन्ही बाजूला गॅलरी अशा आहेत आणि हे असं आपलं आहे होम. तर असं आहे आमचं घर. कसं वाटलं तुम्हाला? तुम्हाला कसं वाटलं त्याच्यावर कमेंट करा. तर एक कमेंट आलेली की डार्क ब्लू कलर चांगला नाही दिसत आहे, पेंट चांगला दिसला असता, पण आम्हाला आवडतोय. आम्हाला हाच कलर आवडला. आम्हाला हाच, आमचा जो दुसरं घर होतं ना जुनं त्याला सुद्धा असाच होता बाहेरून कलर आणि ह्याला सुद्धा आमचं असंच कलर करायचा होता. त्याच्यामुळे दिसताना तो छान दिसतोय इथून लांबून. खरं म्हणायला ते लांबून छान दिसतोय आणि आम्हाला तो आवडतोय त्याच्यामुळे. हे बघा हे आमचं घर आहे. छान आहे ना? नक्की सांगा कसं वाटतंय ते. पण तुम्ही घर खूप छान बांधले बरं का.